एक मराठी वर्तमानपत्र कॉमन आहे. त्यामुळे बहुतेक सामना चांगले लेखी असेल. हल्ली अमेरिकेत काही फारसं लक्ष द्यावंसं वाटत नाही. आणि त्याचं कारण माझ्या आयुष्यातला एक काळ असा होऊन गेला की ती डॉग करणे, गोविंद करत त्याचा जाते पावाडाजी, म्हणजे काही घडलं तर आज गोविंदांनी काय लिहिलं हे औत्सुक्य असायचं बघायला. हल्ली ते काही फारशी गोष्ट नसते. म्हणजे आता गोविंदरावांचा तुम्ही उल्लेख केलात, पण एक काळ मधला असा टप्पा होता 90च्या दशकातला की जेव्हा गोविंदरावांनी सातत्यानं खूप तुमच्या विरोधामध्ये ते लिहित राहिले. म्हणजे मुद्दा काही असला तरी ते शेवटी यायचा आणि ते टीका करायचे. तर त्यावेळेला तुमच्या कुटुंबामध्ये, कारण तुम्ही गोविंदरावांचे एवढे त्यांच्या शब्दाला महत्त्व देणारे, आणि तर त्यावेळेला कुटुंबामध्ये काय त्याला कसं घेतलं जात होतं? त्यांच्याबद्दलची आस्था औत्सुक्य जे कुटुंबात होतं ते सगळं खरी झाली. आणि त्यांचं लिखाण म्हणजे हे खरं आहे की त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि मला धरून ठोकता येईल तितकं जास्तीत जास्त ठोकलं सुद्धा. पण त्याच्याशिवाय अन्य विषयाचं त्यांचं लिखाण ते नक्की वाचनीय असायचं आणि त्याचा एक समाधान असायचा. त्यामुळे त्यांनी काही लिहिलं त्याची फारशी चिंता कधी असायची. पण त्यांना नाही, पण असं आहे की त्यावेळेला तुम्ही अगदीच लहान तरुण होता, तर ते त्यावेळेला तुम्ही वाचत होता